तर नमस्कार मंडळी, वाट सुरू केला स्पितेला या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये मला ट्रेनने पुण्यावरून दिल्लीला जायचं होतं. नेहमीप्रमाणे आपली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन जपत आपली ट्रेन एक तास उशिराने आली आणि त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे याच त्या लांब पल्ल्याच्या गाडीला पुढे जाऊन द्यायचं होतं. असो, ट्रेन तर सुरू झाली, पण पहिल्यांदाच मला एक काका दिसले जे की स्प्लेंडरवर आमच्यासोबत रेस लावत होते. वाटेत काही फॉलोअर्स दिसले जे की मला फक्त हाय करण्यासाठी सगळे कामधंदे सोडून असे उभे होते. सोबतच भवानी मंडी म्हणून एक रेल्वे स्टेशन लागलं जे की अर्ध राजस्थान तर अर्ध मध्य प्रदेश मध्ये होतं. आणि हो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवर असंच एक रेल्वे स्टेशन आहे. पण जर तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून सांगा बरं. खरं तर ट्रेनचा प्रवास म्हटला की माझ्यासारख्या भटक्यासाठी तर पर्वणीच. दारात उभं राहून नाहीतर मग असं खाली बसून हवा खायची, ह्या डब्यातून त्या डब्यात चक्रा मारायच्या, मित्रांसोबत उनो खेळायचा आणि नवीन अनोळखी लोकांशी मैत्री करायची. पण असं तर फक्त पिक्चर मध्येच होतं की जी आपली सीट आहे त्या समोरच्या सीटवर एखादी सुंदर मुली बसायला आली आहे आणि बोलता बोलता आपली तिची ओळख झाली. कारण माझ्या नशिबात तर फक्त ही लहान लेकर चालत ज्यांनी नेहमीच धिंगाणा घालायचं आणि माझं डोकं खायचं काम केलंय. असो, सगळ्या अपेक्षांना वाऱ्यावर सोडून आम्ही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि मग तिथूनच शिमला जाणारी बस पकडली आणि रात्रीच दिल्लीमधून प्रवास सुरू केला. पण शिमल्यामध्ये पोहोचायच्या आधीच सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा असा काहीतरी नजारा होता.